फुटबॉलचा महाकुंभ या विशेष सेगमेंटमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये ब्राझील पाठोपाठ आणखी एक बलाढ्य संघ आता स्पर्धेबाहेर गेलाय। स्पेनने पोर्तुगालचा 1-0 ने पराभव केलेला आहे। स्पेनने अतिरिक्त वेळेमध्ये गोल करत पोर्तुगालला पराभवाचा दणका दिला आणि रोनाल्डोचं वर्ल्ड कप विजयाचं स्वप्न अधुरं राहिलं। पोर्तुगाल विरुद्ध स्पेनने एक्स्ट्रा टाइममध्ये गोल करत 1-0 असा थरारक विजय नोंदवला। बदली खेळाडू म्हणून आलेल्या मायकल मरिनो यानं ऐतिहासिक गोल करत रोनाल्डोचं वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न धुळीला मिळवलं। या पराभवासह पोर्तुगालचा संघ स्पर्धेबाहेर गेलाय। फिफा विश्वचषक 2026 स्पर्धेमधील स्पेन विरुद्ध लढतीमध्ये पोर्तुगालनं पुढली फेरी गाठावी आणि क्रिस्टियानो रोनाल्डोनं आपल्या अखेरच्या विश्वचषकामध्ये ट्रॉफी उंचवावी अशी चाहत्यांची मनापासून इच्छा होती। मात्र वयाच्या 41व्या वर्षी फुटबॉल विश्वातील या महान खेळाडूचा 6वा आणि अखेरचा प्रयत्नही अपुराच ठरला। स्पेनमधील क्लब फुटबॉलमध्ये आपल्या कारकिर्दीची सुवर्ण पानं लिहिणाऱ्या रोनाल्डोच्या विश्वचषक जिंकण्याच्या मार्गात अखेर स्पेनचा अडथळा ठरला। या पराभवानंतर पोर्तुगालचा स्टार रोनाल्डो भावुक झाला आणि त्याला अश्रू सुद्धा अनावर झाले। रोनाल्डोला सलग दुसऱ्या विश्वचषकामध्ये पोर्तुगालला उपांत्यपूर्व फेरीत नेण्याची संधी होती, मात्र त्याचं हे स्वप्न अपूर्णच राहिलं। आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणारा खेळाडू म्हणून त्यानं अनेक विक्रम केले, मात्र विश्वविजेता होण्याचं त्याचं स्वप्नच राहिलं। आतापर्यंतच्या 6 वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये पोर्तुगालकडून प्रत्येक हंगामामध्ये गोल करण्याचा त्याचा खास विक्रम आहे। यंदाच्या हंगामामध्ये नॉकआउटमध्ये त्यानं पहिला गोल लागला आणि त्यामुळे यावेळी जेतेपदाचा दुष्काळही संपेल अशी आशा होती, पण शेवटी त्याच्या पदरी निराशाच आली। आणखी एका सामन्यामध्ये बेल्जियमनं अमेरिकेचा 4-1 असा मोठा पराभव केलाय। सिएटलच्या ब्लूमेनफील्डवर खेळल्या गेलेल्या या सामन्यामध्ये बेल्जियमनं सुरुवातीपासूनच वर्चस्व राखत क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे। बेल्जियमकडून चार्ल्स डी केटेलारेनं 2 गोल केलेले आहेत, तसंच मलिक तिलमननं 31व्या मिनिटाला अमेरिकेसाठी गोल करत बरोबरी साधली होती। यानंतर रोमेलू लुकाकूनं सामन्याच्या उत्तरार्धामध्ये आणखी एक गोल करत बेल्जियमची आघाडी 4-1 अशी वाढवली। या विजयानंतर बेल्जियमचा संघ क्वार्टर फायनलमध्ये पोहोचला, जिथे त्यांचा सामना आता स्पेनशी होणार आहे।